हॅलो स्टुडंट्स, आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ, जबरदस्त व्हिडिओ आहे अगदी. तर तुम्हाला जर 10 ची एक्झाम तुम्ही देताय तर तुम्हाला 90% स्कोर कसं मिळवता येणार, 95 अबव तुम्हाला कसं जाता येणार, तर तुम्हाला ज्या काही मिस्टेक आहेत त्या तुमच्या मिस्टेक इम्प्रूव्ह करावे लागतील. आता आपली एक्झाम येतच आहे 10 ची, तर तुम्ही काय मिस्टेक नाही केल्या पाहिजे ते त्यावर आपण व्हिडिओ बनवलेली आहे. तर बघा, तर आता 10वीची तुम्ही जर परीक्षा देत आहात, जे 12वीची एक्झाम देत असणार त्यांना माहित असणार की 10वीची एक्झाम कशी असते. सो तुम्ही त्यांच्याकडून पण गायडन्स घेऊ शकणार. पण मी तुमच्यासाठी ही व्हिडिओ का घेऊन आले की खूप जण काय तर स्टुडंट काय करतात, तर त्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात की नक्की आम्ही आता दिवस राहिले नाही, 2-3 दिवस जवळ आलेले आहेत 10वीच्या एक्झामला ना, आम्ही आता 3 दिवसात काय करावं, 2 दिवसात काय करावं. त्यासाठी खास ही व्हिडिओ आहे, नक्की तुम्ही बघत राहा. तर तुम्ही कोणत्या गलती नाही केल्या पाहिजे ते तुम्हाला काय करायचंय, तर ते इम्प्रूव्ह करायचंय. तर बघा आता मिस्टेक काय होतात, तर बघा एक्झाम टाइम कन्सेप्ट बघा, वी हॅव 2 hours 50 minutes. बघा म्हणजेच काय, 3 तास 50 मिनिट्स. आपला एक्झाम जो असतो तो किती, 3 तास 50 मिनिट मध्ये असतं. पण तुमचा जो घड्याळाचा वॉच आहे त्या घड्याळाला किती टाइम लावून ठेवायचं, तर 2 तास 10 मिनिटे लावून ठेवायचं. म्हणजेच काय, तर 25-30 मिनिटं काय, तर आधीच तुम्हाला काय करायचं, लावून ठेवायचंय. का बरं, कारण तुम्हाला उरलेले जे 15-20 मिनिटं 25 मिनिटं असतील त्याच्यामध्ये तुम्ही जे पण एक्झाम झालेली आहे तुमची, पूर्णपणे तुमचा पेपर सॉल्व्ह झाले, तर नंतर ते जे 25 मिनिटं उरलेले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही चेक करायचंय की मी सप्लिमेंट घेतलेलं आहे, पण मी किती सप्लिमेंट घेतलेलं आहे ते मी तिथे काय केलेलं नाहीये, नोट केलेलं नाहीये. त्यानंतर मी त्यामध्ये काय केलेलं नाहीये, तर जे काही इम्पॉर्टंट वर्ड आहेत ते इम्पॉर्टंट वर्ड हायलाइट केलेलं नाहीये. त्यामध्ये नंतर काय, तर माझे क्वेश्चन कोणते उरलेले जे आहेत, जे रिमेनिंग आहेत ते मी सॉल्व्ह केलेले नाहीयेत. काहींना प्रॉब्लेम असं की मी हे क्वेश्चन नंतर सोडवेन किंवा आता हे आपण जे येतंय ते आपण करूयात, जे नाही येत ते आपण नंतर करूयात. तर त्या टाइमामध्ये तुम्ही 1-2 जे साधे सोपे क्वेश्चन असतील ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्या टाइमाला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते जे 25 मिनिटं असतात त्या 25 मिनिटामध्ये तुम्हाला सगळं पेपर काय करायचंय, रिटर्न चेक करायचे, तुमचे हँडरायटिंग चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट करा. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की बघा, डोंट हॅव एनी क्वेश्चन अटेम्प्ट ऑल. बघा तुम्हाला एक्झामला क्वेश्चन येतात, आता मी इंग्लिशच नाही सांगत, इंग्लिश, सायन्स, त्यानंतर मराठी, जे पण लँग्वेज सब्जेक्ट आहेत, लँग्वेज सब्जेक्ट काय काय, तर मराठी, ठीक आहे, इंग्लिश, हिंदी, ठीक आहे, हे लँग्वेज सब्जेक्ट. तर ह्यांना जास्त करून विद्यार्थ्यांना काय, तर ह्यांना जास्त करून टाइम मॅनेज करावं लागतं. का बरं, कारण त्याच्यामध्ये रायटिंग स्पीच असतं. सो रायटिंग स्पीच मध्ये आम्हाला काय काय सॉल्व्ह करायचं नक्की ते माहित नाही, आम्हाला हे येतंय तर ते नाही येत, तर असं करायचं नाही. तुम्हाला जर 95 कोर्स मिळायला हवा तर तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. ठीक आहे, तर हँडरायटिंग तुमची इम्प्रूव्हमेंट असली पाहिजे. त्यानंतर हा जो मराठी आहे, इंग्लिश आहे, बघा तर ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला क्वेश्चन येतात एक्झामला आणि तुम्हाला समजा हा बोर्ड, तुम्हाला एक्झामचा हा पेपर आहे, राईट, हे काय आहे तर बोर्ड पेपर, आणि तुम्हाला सांगितलंय की सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करा. पण तुम्ही काय करताय, तुम्हाला त्याच्यामधला एकही क्वेश्चन येत नाही, एकही क्वेश्चन येत नाहीये, तर तुम्ही तो तसंच सोडून दिलं, कोरं पुरं सोडून दिलं. मग तुम्हाला त्यात मार्क्स मिळणार का, त्यात तुम्हाला पूर्ण झिरो मिळणार. तुम्हाला काय मिळणार, 0 मार्क्स मिळणार. मग तुमची कशी इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, तुम्हाला कसं 90 अबव मिळू शकतात, तर तुम्हाला बघा, आता तुम्हाला जे काही टॉपिक आहेत ते टॉपिक, एखादा टॉपिक असा असेल ज्या रिलेटेड तुम्ही काही ना काही लिहू शकता. एखादा आता समजा टॉपिक आहे त्यावर तुम्ही काही ना काही 2-4 शब्द लिहिले तरी जर 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला तिथे 1 मार्क्स मिळू शकतो, 1-1.5 मार्क्स मिळू शकतो. पण काही ना काही लिहायचं आहे त्याच्या रिलेटेड, तसंच पेपर सोडायचं नाही. ठीक आहे, तसंच पेपर सोडलं तर तुमचं तेही मार्क्स पूर्णपणे जाणार. ठीक आहे, सो मराठी, इंग्लिश, त्यानंतर हिंदी, त्यानंतर सायन्स झालं, याच्यामध्ये रायटिंग स्पीच आहे, हे सगळं तुम्हाला काय करायचंय, तर सॉल्व्ह करायचंय. आता तुम्ही काय करतात, तर एक्झाम सॉल्व्ह करतात. एक्झाम सॉल्व्ह करताना काय करतात का, पहिलं सेक्शन सॉल्व्ह करतात, कोणी तिसरं सेक्शन सॉल्व्ह करतं. म्हणजे स्टार्टिंग आधी एक्झामचे जे तुमचे पेपर पॅटर्न आहे, समजा कोणी काय करतं, स्टार्टिंगला रायटिंग स्पीच घेतं सॉल्व्ह करायला, कोणी काय करतं, क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतात. तर तुम्हाला तिथे टाकायचंय नाव, समजा तुम्ही सेक्शन 1 सॉल्व्ह करताय तर तिथे सेक्शन 1 टाका आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करा.
तुम्ही सेक्शन 5 वर आता जातायत, दुसरी स्टेप तुम्ही 5 वर सेक्शन सॉल्व्ह करतायत, तर तिथे सेक्शन 5 असं नाव टाका आणि मग तेच काय करा, सॉल्व्ह करा. तर अशा प्रकारचं करायचंय. जसं की बघा आता हे बघा, हे काय आहे, क्रोनोलॉजिकल ऑर्डर. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये एक माझा विद्यार्थी होता, म्हणजे एक माझा फ्रेंडच म्हणतो तर होता, तर त्याने काय केलं होतं बरं, त्याने असं केलं होतं, ह्याच्यामध्ये बघा हे क्रोनोलॉजिकल ऑर्डर आहे, त्याने काय केलं होतं, तिथे चूक की बरोबर म्हणजे काय, ट्रू किंवा रॉंग हे सॉल्व्ह केलं होतं. त्याला समजलं नाही, त्याला क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय हेच समजलं नाही नेमकी. तर काय करू शकता, करू शकता तुम्ही, ज्या एक्झामिनर हॉल मध्ये जाता, एक्झाम सॉल्व्ह करा, तिथे खूप सारे टीचर्स असतात, तर टीचरला तुम्ही असं नाही बोलणार, ए टीचर इकडे या इकडे या, असं तुम्ही करणार नाही. तर त्यांना फक्त काय करायचं, हात वरती करायचा, मग ते तिथे येतील ना, त्यांना विचारायचं की हे नक्की काय करायचंय. ठीक आहे. तर मग कोणी काय केलं होतं, ट्रू फॉल्स. तर क्रोनोलॉजिकल म्हणजे काय, तर तुम्हाला एक पॅसेज दिलं जाणार, काय दिलं जाणार, एक पॅसेज दिलं जाणार आणि त्या पॅसेज मध्ये जोड्या काय, म्हणजे जे काही सेंटेन्स आहेत ते क्रमाने लावायचे. म्हणजे फर्स्ट स्टेप नंतर सेकंड स्टेप नंतर थर्ड स्टेप, असे तुम्हाला काय करायचे, तर असे तुम्हाला क्रमाने काय करायचे, सिक्वेन्सने तुम्हाला स्टेप्स लावायचे. ठीक आहे. अशा प्रकारचे. तर ह्याच्यामध्ये चुका करायचे नाही आणि तुम्हाला एक्झाम बरोबर टाइम टू टाइमच काय करायचे, तर पूर्णपणे पेपर सॉल्व्ह करायचे. तिथे तुमचे काका मामा किंवा दादा कोण तुमची फॅमिली येणार नाहीये, तर तुम्ही सगळे ऐकून घेणार. बघा आता मी जरी असले एक्झाम हॉलमध्ये, मला सुद्धा टाइम तेवढंच मॅनेज करावं लागणार आहे. सगळ्यांना रूल्स आणि रेग्युलेशन सेम आहे, सगळ्यांना रूल्स रेग्युलेशन फॉलो करावे लागणार आहे. कोणालाही अर्धा मिनिट सुद्धा दिलं जात नाही, 1 मिनिट सुद्धा दिलं नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जेवढा टाइम आहे तेवढा टाइमातच सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे. नाहीतर मग तुम्ही लास्टच्या 5 मिनिट असणार तेव्हा बोलणार, नाही नाही सर मला सप्लिमेंट पाहिजे. सो असं चालणार का रे, नाही चालणार. सो तुम्हाला ह्या जास्त करून गोष्टी काय करायच्या, तर सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर अजून काय, तर जेव्हा तुम्ही एक्झाम देता, ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलं स्टार्टिंगलाच, तर तुम्हाला टाइम मॅनेज करायचं आहे, तुमची हँडरायटिंग इम्प्रूव्ह करायची आहे. आता तर एक्झाम येतच आहे, 10ची 10वीची एक्झाम येतच आहे. तर मग तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि एक्झाम अतिशय चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करा. जे काही आहे सगळं सप्लिमेंट वगैरे आपण लावलेत की नाही, काउंट केलेत की नाही, सगळं व्यवस्थितपणे प्रॉपर करा. ठीक आहे. आणि एकदम व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या डबल अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बरं बोल.